बाबा, काहीतरी मार्ग निघेल. काही मार्ग निघू शकत नाही आता. काय ना, हे असले सगळे गेम खेळण्यामध्ये हे लोक फार माहिर आहेत, एक्सपर्ट आहेत. म्हणजे लीगली माझी ट्रान्सफर जर केली त्यांनी तर सगळ्या बाजूनी मीडियामधनं बोंबाबोंब होईल. त्यांना माहिती आहे, म्हणून ते माझी ट्रान्सफरही करत नाहीत आणि माझ्या डोक्यावर एक बॉस आणून बसवलाय जो करप्ट आहे. चांगला मार्ग शोधून काढलाय त्याने. इतकी वर्ष डेडिकेटेडली माझी सर्व्हिस केली मी अत्यंत प्रामाणिकपणे. कित्येक मोहाचे क्षण असे धुडकावून लावले आणि आत गेली ज्याच्यावरती 2 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, 2 वेळा तो आतमध्ये जाता जाता वाचलाय. हा माणूस माझ्या डोक्यावर येऊन बसलाय. बाबा, जर मग असं असेल तर आपण आवाज उठवायला हवा. काही होणार नाही रे बाळा. बाबा, तुम्हीच आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलंय आणि आता तुम्हीच माघार घेताय. मला तुम्हाला लढताना पाहायचंय, जसं मला तेजसला त्याच्या अन्यायाविरुद्ध लढताना पाहायचंय. आपल्याला असं शांत बसून नाही चालणार बाबा. आपल्याला लढायलाच हवं. लवली मस्त. मग का ग, आज काही स्पेशल केक वगैरे मागवलायस म्हणून? माझ्या डाएटची वाट लावायसाठी. मामा, आज माझा मूड खूप छान आहे. काय झालं? ते म्हणतात ना, सो कॉल्ड रस्ते का काटा दूर हो गया, असंच काहीतरी झालंय. किट्टू, काटा काय काय बोलतेस काय तू? आमच्या ग्रुपची लीड डान्सर उद्यापासून येणार नाहीये. मग तिचा आनंद कसला? हा म्हणजे डॅड, मी होणार ना लीड डान्सर. अगं पण ती परत येईल ना? तिला काही प्रॉब्लेम झालाय का? तिचे वडील हा तिच्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. का? ते तिला परमिशन देत नाहीये. का? असं का विचित्र का वागतायत ते? ते जरा विम्झिकल आहे. किटू, पुरे आता. का? तुला वाईट वाटलं? किटू, तुला 1000 वेळा सांगितलं ज्या माणसांविषयी माहिती नाही त्या माणसांविषयी बोलत जाऊ नकोस म्हणून. हो का? शांत शांत. काय एवढं चिडायला काय झालं तुला? बघितलं ना डॅड, तुम्ही त्याच्या या रिॲक्शनचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलात ना, तर तुम्हाला कळेल की आजकाल तो माझ्या कॉलेजला काय येतो ते. आणि तो अर्थ कळला ना, तर प्लीज त्याचं माझ्या कॉलेजला येणं बंद करा. किट्टू, ऐक जरा. काय झालंय मला ना काय कळत नाही. हा पिऊ, बोल. हॅलो गायत्री, मला सांग, वातावरण गरमच आहे की थंडावलंय? अगं बाबा चिडलेत अजून. अगं मग तू सांगायचं ना, गोखले मॅडमनी रिहर्सल थांबवली म्हणून. अगं मी बोलली त्यांच्याशी. अच्छा, मग अजून काही झालंय का?
म्हणजे सगळं व्यवस्थित तर आहे ना? अगं बाबांच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. ओ शिट, म्हणजे परत त्या गुंडांनी काहीतरी केलंय? नाही नाही, त्याचं काहीच नाही. ऐक ना, मी उद्या बोलू का तुझ्याशी? ओके ठीक आहे. बरं ऐक, काळजी घे हा. चल. गायत्री एक मिनिट. हा? डान्सचं काय झालं ग? म्हणजे तू उद्यापासून रिहर्सलला येणारच ना? ऐक ना पिऊ, मी आत्ता बाबांना नाही विचारू शकत. ते खूप डिस्टर्ब आहेत ग. आपण उद्या बोलूयात का? चल बाय. अगं कधी येणार आहेत सासरे बुवा? अरे वा, आले. इतके जोरात का पळतात? डोंट वरी कार्तिक, प्यार के लिए सब करना पडेल. गुड मॉर्निंग सर. अरे तुम्ही इथे? काय कोइन्सिडन्स आहे ना? मी पण इथेच येतो रोज जॉगिंगला. पाव सर आय टेल यू दिस जॉगिंग हेल्प्स अ लॉट सर. माणूस कसा फ्रेश आणि फिट राहतो तुमच्यासारखा. सर आपण उद्यापासून एकत्र येत जाऊ सर. अरे यार, कम ऑन कार्तिक. सर 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 काय वाटतं तुम्हाला? उद्यापासून आपण रोज एकत्र जॉगिंगला येत जाऊ. नाही म्हणजे मी यावेळेत येते सर, बट मानना पडेगा. म्हणजे मला आता कळलं तुम्ही रोज जॉगिंग करता त्यामुळे फिट आहात. सर ऍक्च्युली ना काय झालं? थकलास? नाही नाही, कुठे थकलं? बघा मी एवढं थकलास? नाही नाही हा? थकलो नाही सर. अरे तरुण मुलाने कसं जॉगिंग केलं पाहिजे, एका रिदम मध्ये, एका जोशात कसं धावत होतास तू, हा? फरफटल्यासारखा. सवय नाही ना. पण सर हॅट्स ऑफ टू यू. मी तुमचा स्टॅमिना खरंच मानलं पाहिजे. बरं बाय द वे, तू इथे कसा काय? मी रोज इथेच येतो, इथेच राहतो मी, हे जॉगर्स पार्कच्या मागच्या लेनमध्ये. पण आधी कधी दिसला नाहीस? कारण मी थोडा उशीर येतो ना म्हणून. दुपारी? हा. प्रत्येक गोष्ट करायची एक वेळ ठरलेली असते, त्याच वेळेला ती गोष्ट करावी तरच फायदा होतो त्याचा. ऍक्च्युली युअर राईट सर. मी उद्यापासून लवकर यायचंच ठरवलंय तुमच्यासाठी. कोणासाठी? स्वतःच्या तब्येतीसाठी. ठीक आहे बाय. सर मी काय म्हणतो सर, ते काल म्युझिक बंद केलं होतं, ते ट्रस्टीजची मीटिंग चालू होती ना म्हणून. हो, मग गायत्री म्हणाली मला. आणि तुम्ही गायत्रीला अचानक. सर मी आणि न्यूज मध्ये वाचलं, ते नंदकुमार तेलींनी ऍडिशनल कमिशनर म्हणून चार्ज घेतलाय. नाही म्हणजे तो माणूस खूप करप्ट आहे ना. तुम्हाला कारण नसताना तो त्रास देणार. आणि ऍक्च्युली माझ्या डॅडला पण ही न्यूज फारशी आवडली नाही. का, तुम्हाला काय एवढं दुःख झालं? ऑब्व्हियसली सर, कारण तुम्ही खरंच खूप प्रामाणिक आणि धाडसी ऑफिसर आहात. आणि ते कारण नसताना तुमच्या कामात अडथळा आणणार. आणि सर इफ यू डोंट माइंड, मी माझ्या डॅडला सांगून तुम्हाला काही मदत करू शकतो का? नाही म्हणजे माझे डॅड हे सगळे कॉलेजमेट्स. आणि अच्छा, म्हणजे तुझ्या वडिलांची मदत घेतली की पुढे तुझी सगळी बेकायदेशीर कामं मला कायदेशीर करावी लागतील.
परवानगी द्यावी लागेल. हा नो 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 सर, असं अजिबात नाहीये. मी फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी म्हणून बोललो, दॅट्स इट. कुणाचे उपकार घेतले की उपकारांची परतफेड कुठल्या ना कुठल्या मार्गाने करावीच लागते. आणि मुळात अशा प्रकारची मदत घेणं हेच मला पटत नाही, माझ्या तत्वात बसत नाही. ते कळलं? चल आता जॉगिंग केलं. येस सर. कमान 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 कमान. येस सर. सॉरी सॉरी सर. गाडी काढ ना. पाठी घालली पुन्हा. काय यार, माझे जेन्युइन इंटेन्शन दिसत नाही या लोकांना. म्हणतात ना, एकदा कान फाट्या नाव पडलं ना की मरेच तर लोक तेच म्हणतात. अरे यार, हा माणूस काय इतका पळतो, काही पळायला लावलं. DDLJ मध्ये शाहरुख खानचं बरं होतं. आता कबुतरांना दाणेही टाकत नाही. आओ आओ आओ, चल रे लवकर. बाबा, काय झालंय गायत्री? म्हणजे आजची कॉफी बिघडली आहे हे मला नजरेनच कळतंय. ते मला बनवतानाच जाणवलं. अगं पण मग यांना कसं नाही जाणवलं? म्हणजे हे काहीच नाही बोलले. हे आई, नक्की काय झालंय? ते पेपरात जे छापून आलंय ना, तेच कालपासून खूप डिस्टर्ब येत आहे. मी बोलते बाबांची. खरंच बोल, कारण अशा परिस्थितीत त्यांना तूच बोलू शकतेस त्यांच्याशी. बोलते. बाबा, बाबा, मी सांगितलं नाही कॉफी कशी झाली ते. हा ठीक झाले. बाबा, काय? अरे सॉरी. आई, माझं काही चुकलंय का ग? गायत्री, तू उगाच काहीतरी विचार करू नकोस ग, आणि घरातला ताण आणखी वाढवू नकोस. एरवीचं ठीक आहे, पण बाबा असे अस्वस्थ असताना मी ताण माझ्या चेहऱ्यावरून नाही लपवू शकत. हे बघ, तू आता शांत हो आणि कॉलेजला जा. हे आहेत ना, जरा डिस्टर्ब येतात का, मी बोलते त्यांच्याशी. तू काळजी नको करूस. नक्की बोलशील? हो रजा, तू रडणं थांबव आणि कॉलेजला जा. सगळं ठीक होईल.
आज जायलाच पाहिजे का ऑफिसला? अगं असं का विचारतेस? जायलाच हवं, कामामध्ये सुट्टी नाही. अस्वस्थ वाटत असेल तर नका जाऊ ना आजच्या दिवस. एक दिवस नाही गेलात ऑफिसला तर काय फरक पडणार आहे? तुमची तब्येत महत्वाची आहे. आज थांबला असतात तर. जो थांबला तो संपला. उगाच ना म्हणी सांगू नका मला, कारण माझ्या म्हणी जास्त पाठ आहेत. काय झालं ना ते सांगा आधी. समजा मी थांबलो, थांबून करणार काय? दिवसभर तुझं डोकं खात राहणार, बरोबर? दिवसभर डोकं खा माझं हवं तर ते चालेल मला, पण डिस्टर्ब असताना ऑफिसला नका जाऊ. ते जमणार नाही मला. उमा, ए उमा. दादा आलाय बहुतेक, आणि येताना एकटा येत नाही, नेहमी मागणी घेऊन येतो. हो, जरा जाऊन विचार तरी त्याला आधी. विचारायला कशाला हवंय? त्याच्या आवाजावरूनच कळतंय निखड फार घशाची आली आहे त्याच्या. त्या पाठीला पाठ लावून आलेली बहीण आहेस तू त्याची, एवढी का चिडतेस त्याच्यावर? जाऊन विचार आधी त्याला, जा. दादा 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 पुढे एवढं प्रश्नचिन्ह का ग उमे? माझं येणं तुला पसंत पडलेलं दिसत नाहीये. हे बघ, आल्या आल्या तुझ्या त्या कोकणातल्या पुरुषासारखे पायाला वेडे घालू नकोस. माझ्या कोकणातल्या? तू काय विदर्भातून आलीस? या मेवणे, या बसा. बघ बघ बघ, असं स्वागत करायचं असतं कीर्तने स्टाईलने. अरे करणारच, माझ्या कोकणातलेत ना ते, माझ्या कोकणातले. बरं काय घेणार आहेस, चहा की सरबत? औपचारिकता म्हणून देणार असेल ना तर नाही दिलास तरी चालेल. किती कोरडेपणा आहे बोलण्यात तुझ्या. हा, कोरडेपणा ना तुमच्याशी बोलताना कशाला? काही गरज नाहीये. अहो, कोकणातला माणूस असा एकटा येत नाही कधी. लाल मातीचा सुगंध बरोबर घेऊन येत असतो. क्या बात है, क्या बात है. कीर्तने साहेब मानलं तुम्हाला. हे उमे, आता तुझी इच्छा नसली तरी चहा टाक. जा जा चहा टाक. आता चहाचे घोट घेता घेता कोकणचा अहवाल ठेवतो कीर्तने साहेबांसमोर. काय? हे बघ, कोकणातला अहवाल आहे ना बाजूला ठेव. तू का आलायस? ठीक आहे, आता मुद्द्यालाच हात घालतो. काय मेवणे साहेब, मुलीचं लग्न काढलंय तेव्हा म्हटलं बहिणीचा आणि मेवण्यांचा आशीर्वाद घेऊनच जावं. द्यायची इच्छा असेल तर द्या, नाहीतर मी आपला निघतो. थांबा, बरं आराम करा. मी ऑफिसवरनं आलो की संध्याकाळी निवांतपणे बोलू आपण. ते माझं बोलणं करायला मला सकाळ सुद्धा चालेल. हे बघ, ते ऑफिसला निघाले, तू जरा शांत राहा. अहो, स्वतःची काळजी घ्या. हो, आलोच, येतो. अगं त्यांना कसली काळजी घ्यायला सांगतेस? त्यांच्या वाटेत जे जे येतील त्यांना काळजी करायला सांग. अगं बघत काय बसलीस, खायला दे काहीतरी मला. उमे, संध्याला एकदम चांगलं स्थळ आलंय सांगू ना. यंदाच तिचा बार उडवून टाकतो. वा, म्हणजे थोडक्यात तुझ्या घरी सध्या सगळं आनंदी आनंद आहे. तर उमे, खरं तर असायला हवा, पण तसं नाहीये. माझ्या सगळ्या आनंदावर विरजण पडलंय बघ. नशीब एका हाताने देतय आणि दुसऱ्या हातानं काढून घेतय. म्हणजे तुला तर माहिती आहे ना उमे, तुझ्या वहिनीची तब्येत सतत खराब असते.
ती सतत आजारी असते, तिच्या औषध पाण्याचा खर्च मला झेपत नाही. जमिनीवर काढलेल्या कर्जाचं व्याज देता देता कंबरटच मोडलंय माझं. त्यात निसर्गाने आमच्यावर कोपच केलाय. ओल्या दुष्काळाचा 13वा महिना, अवकाळी पावसामुळे आंबा नाही. त्यामुळे आता संध्याच्या लग्नाची चिंता लागून राहिली मला. हे बघ दादा, जर पैशाची एवढी चणचण आहे ना तुला, तर लग्नात जास्त खर्च करण्याची गरज नाहीये. साध्या पद्धतीने लग्न उरकून टाक. उरकून टाकू? अगं, मुलीकडची बाजू आहे आपली, आणि साधेपणाने उरकून टाकायचं म्हणजे 4 चौघांमध्ये मान खाली घालण्यासारखंच नाही का? परांजपेंच्या घरामध्ये आजपर्यंत असं साधेपणाने कोणी लग्न केलेलं नाही, माहितीये तुला? हे बघ दादा, आता परिस्थिती नाहीये ना तुझी, मग मोठ्या लग्नाचा अट्टास का करतोयस? परिस्थिती काय तशीच राहते का? बदलत नाही का? बदलेल माझी पण. येतील चांगले दिवस. तू हे बघ, आता मला तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तू आता मला थोडा आधार दे. कसला आधार दे? उमेद, तुला माझा स्वभाव माहितीये. उगाच ताकाला जाऊन भांड लपवणं माझ्या स्वभावात बसत नाही. आता तूच माझी आर्थिक अडचण दूर करू शकतेस उमेद. म्हणजे तुला माझ्याकडून पैसे हवेत? हो, फार नाही, 1 लाखभर रुपये हवेत.